तर मित्रांनो, आपण आज समजून घेऊ की हे व्हिज्युअलायझेशन टेक्निक कसं काम करतं. वेगवेगळे विकार घालवण्यासाठी या टेक्निकचा वापर कशा पद्धतीने करता येईल. बघा, तुम्हाला याची प्रिन्सिपल आज फक्त सांगणार आहे. उद्या आपण प्रॅक्टिकल करून घेऊया. बघा की विकार नेमकं कसं होतात. तर आपण की नाही एका विशिष्ट गोष्टीबद्दल रिपीटेडली विचार करतो. ज्यावेळी आपण वारंवार एखाद्या गोष्टीबद्दल विचार करतो, तर काल सांगितल्याप्रमाणे आपले विचार जे असतात ते विचार आतमध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये जाताना चित्राच्या रूपामध्ये जात असतात. तर चित्राच्या रूपामध्ये ती विचार आतमध्ये जातात आणि एकदा ते चित्राच्या रूपामध्ये गेले तर आतमध्ये मेंटल फिल्म तयार होतो. नाही, थोडंसं मध्ये प्रॉब्लेम आला होता. आता ओके आहे का? ओके असेल आता. तर मेंटल फिल्म तयार होतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल वारंवार विचार करतो, तर विचार केल्यानंतर त्या विचारांचा शब्दांचं चित्रामध्ये रूपांतर होतोय आतमध्ये. आणि एकदा आतमध्ये चित्र तयार झाले, मग अंतर्मन काय करतंय बघा की त्या आतल्या मेंटल चित्राप्रमाणे आपल्या आतमध्ये विकार तयार करतं. विकार म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये असलेले, तुमच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कारणाने साठलेले हे मेंटल इमेजेस असतात. लक्षात घ्या. म्हणून एखादं दृश्य तुम्ही बघितला किंवा एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही सतत निगेटिव्ह विचार केला, तर त्यावेळी काय होतं की त्या निगेटिव्ह विचारांचं आपल्या डोक्यामध्ये चित्र तयार होतात, मेंदूमध्ये चित्र तयार होतात. आणि एकदा त्या चित्र फॉर्म झाले, त्यांचं ब्ल्यूप्रिंट तयार झालं, आणि मग अंतर्मन काय करतंय बघा, तर त्या चित्राप्रमाणे आपल्या स्वभावामध्ये, व्यक्तिमत्वामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये ते बदल घडून आणतं. म्हणून इथं विकारापासून मुक्त होणे म्हणजे नेमकं काय. विकारापासून मुक्त होणे म्हणजे की आतमध्ये जे मेंटल इमेजेस तयार झालेले आहे. समजा मी रोडवरती जात होतो 5-10 वर्षापूर्वी आणि मी भांडण बघितलेलं आहे आणि त्या भांडणाचे चित्र माझ्या डोळ्यासमोर बसतं, किंवा मी व्यवस्थित ते चित्र बघितलेलं आहे आणि ते चित्र आतमध्ये बसलेलं आहे. आणि ज्या वेळी मी रोडवरती जातो किंवा ज्या वेळी मी लोकांना भांडताना बघतो ना, त्यावेळी मला जास्त भीती वाटते. का भीती वाटते ते? कारण माझ्या आतमध्ये मेंटल इमेजेस बसलेले आहेत, म्हणून त्या मला भीती वाटते. समजा एखादा माणूस 5-6 वर्षापूर्वी एखादा ॲक्सिडेंट बघितला असेल, तर तिथून पुढे त्याला सतत ॲक्सिडेंटची भीती वाटत राहते. का? तर त्याने बघितलेली जी प्रसंग आहे ना, त्या आतमध्ये बसलेला आहे, मेंटल इमेज म्हणून बसलेला आहे. आणि म्हणून तर त्याला आयुष्यामध्ये गाडी चालवताना खूप भीती वाटते. मग इथं विकारापासून बरं व्हायचं म्हणजे काय व्हायचं, तर तुमच्या आतमध्ये बघा, मी काय सांगतो, फार महत्त्वाचं सांगतो मी. तुमच्या आतमध्ये कळत न कळत ज्या काही चुकीचे चित्र बसलेले आहेत, प्रसंग बसलेले आहेत, इमेजेस बसलेले आहेत, तर त्या इमेजेसना तुम्हाला काय करायचं बघा, की त्या इमेजेसना डिलीट करायचं आहे, पुसून काढायचं आहे आणि त्याच्या जागी पॉझिटिव्ह इमेजेस तयार करायचं. समजा तुम्ही गाडी चालवण्याची भीती आहे, तुम्ही रोडवरती जाताना कधी तर तुम्ही गाड्यांचं ॲक्सिडेंट बघितला होता म्हणून तुम्हाला भीती वाटतोय. कारण प्रत्येक वेळी तुम्ही गाडीवर बसला ना, तुमचं सबकॉन्शियस माइंडच्या आतमध्ये ते इमेजेस बसलेले आहेत आणि ते माइंड काय करतं की तुम्हाला गाडी चालवण्यासाठी कॉन्फिडन्स देत नाही. मग तुम्हाला भीती वाटायला लागतं, जाऊ का नको, चालू का नको, काय होईल का, कोणाला ॲक्सिडेंट होईल का, या पद्धतीने भीती वाटायला लागते. मग तुम्हाला करायचं काय, तर डोळे बंद करायचं आहे आणि त्या निगेटिव्ह इमेजेसच्या विरोधामध्ये गाडी चालवण्याची जी भीती आहे, स्टेजवर भाषण करण्याची जी भीती वाटते ना, आतमध्ये जे मेंटल इमेजेस बसलेले आहेत
तर त्या इमेजेस पुसून टाकून तर त्याच्या जागी फक्त पॉझिटिव्ह चित्र तयार करायचं. डोळे बंद करून जर काही दिवस जर तुम्ही पॉझिटिव्ह चित्र तयार केला, व्यवस्थितपणे चित्र तयार केला आणि एकदा त्या चित्र फर्म झाले, स्पष्ट झाले, एकदा काही ब्ल्यूप्रिंट तयार झालं त्या चित्रांचा, तर तिथून पुढे अंतर्मन काय करतं बघा, या नवीन चित्राप्रमाणे काम करायला लागतं. वारंवार तुम्ही स्टेजवरती कॉन्फिडेंटली भाषण करत आहे, खूप आनंदामध्ये मस्त मजेत तुम्ही बोलत आहे, असं जर तुम्ही चित्र बघितला तर काही दिवसामध्ये तर तुमच्या आतमध्ये इतकं कॉन्फिडन्स वाढेल की तुम्ही एक चांगलं वक्ता होऊ शकता. तुम्ही स्टेजवरती बिनधास्तपणे भाषण करू शकता. तुम्ही गाडी चालवत असल्याचं छानपैकी असं व्हिज्युअलायझेशन केला, काही दिवस रिपीटेडली व्हिज्युअलायझेशन केला, तर नंतर तुम्ही सहजपणे गाडी चालवू शकता. गाडी चालवण्यामध्ये तुम्हाला अजिबात भीती वाटणार नाही. म्हणून इथं तुम्हाला मी सांगितलं की विकार कसे होतात, तर वारंवार नेगेटिव्ह विचार केल्यामुळं आतमध्ये चित्र तयार होतात आणि त्या चित्राप्रमाणे अंतर्मन आपल्यामध्ये बदल घडून आणतं, त्याला आपण विकार म्हणतो. किंवा एखादा तुम्ही वाईट प्रसंग बघितला असेल, भीतीदायक प्रसंग बघितला असेल आणि ते प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या आतमध्ये बसतोय, चित्राच्या रूपामध्ये बसतोय आणि जोपर्यंत तुम्ही ते डिलीट करत नाही तोपर्यंत त्या चित्राप्रमाणे तुमचं अंतर्मन तुम्हाला भीती दाखवायला लागतोय. मग इथं बरं व्हायचं म्हणजे काय, उपचार करायचं म्हणजे काय, तर उपचार करायचं म्हणजे फक्त एक करायचं की त्या चित्राच्या विरुद्धामध्ये सकारात्मक चित्र डोळ्यासमोर बघायचं, पॉझिटिव्ह चित्र कसं बघायचं. मी उद्या सांगणार आहे तो कसं बघायचं वगैरे. फक्त एवढंच लक्षात घ्या की नकारात्मक चित्र पुसून काढून त्याच्या जागी होकारात्मक चित्र भरायचं, पॉझिटिव्ह चित्र भरायचं. एवढं झालं की तुम्ही तुमच्या कुठल्याही प्रॉब्लेमपासून मुक्त होता. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. तर याच्यामागं की काही आपण अंतर्मनाचे रूल समजून घेऊ की अंतर्मन कसं काम करतं. की एक चित्र आपण बघितल्यानंतर, इमॅजिनेशन आपण बघितल्यानंतर तर एक्झॅक्टली कसं काय आपण बरं होतो किंवा इमॅजिनेशन का करायचं, चित्र का बघायचं. की लक्षात घ्या की स्वयंसूचनांच्या पेक्षा व्हिज्युअलायझेशन जे आहे ना, कितीतरी पट्टीने पॉवरफुल आहे. त्यामुळं इथं मनाचा रूल कसं काम करतो. पहिला अंतर्मनाचं रूल काय आहे की अंतर्मनाचे, मी काल सांगितलं, अंतर्मनाची भाषा जे आहे ना ते चित्र आहे. अंतर्मनाला शब्दांच्या पेक्षा चित्रांची भाषा सहजपणे कळते किंवा चित्रांचा परिणाम अंतर्मनावरती जास्त होतो. आणि म्हणून तुम्हाला जर क्विक रिझल्ट पाहिजे असेल, फास्ट रिझल्ट पाहिजे असेल, तर स्वयंसूचना न घेता मी खूप धाडशी आहे, मी चांगलं वक्ता आहे, मी खूप बिनधास्तपणे मी गाडी चालवतो, असा स्वयंसूचना न घेता जर तुम्ही बिनधास्तपणे गाडी चालवत असल्याचं कल्पना जर केला, अतिशय कॉन्फिडेंटली स्टेजवर भाषण करताय असा कल्पना जर केला, तर त्याचे रिझल्ट खूप फास्ट आहेत, पटकन रिझल्ट्स मिळतात. कारण का, स्वयंसूचनांच्या पेक्षा, शब्दांच्या पेक्षा चित्रांचा परिणाम आपल्या अंतर्मनावरती जास्त होत असतो. म्हणून चित्राच्या रूपामध्ये जर तुम्ही त्याला सांगितला की बाबा मला असं असं पाहिजे, माझ्यामध्ये असे असे बदल पाहिजे, माझ्यातले असे असे विकार घ्यायला पाहिजे, जर तुम्ही चित्राच्या माध्यमातून त्याला जर सांगितला तर अंतर्मन काय करतं, फास्टमध्ये कव्हर करतं. म्हणून कालच्या स्वयंसूचनाला फार महत्त्व नाही, पण व्हिज्युअलायझेशनला जबरदस्त महत्त्व आहे. कारण रिझल्ट ह्याच्यातनं व्हिज्युअलायझेशनने चित्र बघितल्याने फास्ट कळतात. कारण का, तर आपल्या मनावरती, बाह्य मन असू दे अंतर्मन असू दे, मनावरती चित्रांचा परिणाम खूप होतो. आता ह्याचे काही एक्झाम्पल्स जर सांगितलं, आपण जर बघू की मनावरती चित्रांचा परिणाम कसा होतोय. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही मार्केटमध्ये फिरायला निघालेला आहे आणि अचानक तुम्हाला एक माणूस दिसतो आणि तुम्ही त्याच्याकडे बघता आणि म्हणता,
अरे ह्याला कुठंतरी आपण बघितलेलं आहे. किंवा तुम्हाला असं वाटतं की अरे हा माझा क्लासमेट आहे, हा माझा 7वीचा क्लासमेट आहे, 7वीचा मित्र आहे माझा, असं तुम्हाला त्याचा चेहरा बघितलं की तुम्हाला तो आठवतो, तो सगळा काळ आठवतो. पण तुमच्या डोक्यामध्ये त्यावेळी सारखा एक प्रश्न चालू असतो बा, की हा माणूस कोण आहे, आणि कोण आहे म्हणण्यापेक्षा याचं नाव काय. हा माझा मित्र आहे बरोबर आहे, हा माझा क्लासमेट आहे बरोबर आहे, पण याचं नाव काय, नाव त्याचं आठवत नाही. कारण का, तर तुमच्या मनाला त्याचं फिगर आठवतोय, चित्र आठवतोय, चेहरा आठवतोय. 7वीतला असताना त्याला तुम्ही बघितला होता, पण ते फिगर तुम्ही लक्षात ठेवता, अरे हा माझा दोस्त आहे, माझ्या ओळखीचा आहे. पण त्यावेळी तुमचं जो आहे ना, तुमचा त्या माणसाचं नाव तुम्हाला आठवत नाही. नाव काय आहे, सचिन. सचिन हे शब्द आहे, शब्द आठवत नाही. सचिन, नितीन, काहीतरी त्याचं नाव असेल, पण ते नाव आठवत नाही, कारण तो शब्द आहे. म्हणून लक्षात घ्या, शब्दांच्या पेक्षा चित्रांचा जो परिणाम असतो दीर्घकाळ असतो, जास्त असतो. म्हणून अंतर्मनामध्ये प्रोग्रॅमिंग करताना शब्दांच्या पेक्षा चित्रांच्या माध्यमातून प्रोग्रॅमिंग केलं पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि एक मी तुम्हाला सांगितलं, किंवा अंतर्मन आतमध्ये घेताना ते चित्राच्या माध्यमातून स्टोअर करतं, कारण त्याची भाषाच चित्र आहे. ते देवणघेवण करतं, ते चित्रांच्या माध्यमातून करतं. जसं बाह्यमन शब्दांच्या माध्यमातून करतं, तसं अंतर्मन चित्रांच्या माध्यमातून. ह्याची उदाहरण काय, मी जर विचारलो की तुम्ही आज सकाळी काय जेवला, एवढं जर म्हटलो ना, की तुम्ही आठवता, पण लगेच तुम्ही उत्तर देत नाही मला. तुम्ही आठवता म्हणजे काय होतं, की तुम्ही त्या जागी जाता. मी कुठं बसलो होतो, कोण मला वाढलं, ताटात काय वाढले होते, आणि ते चित्र बघताय तुम्ही ताटात वाढलेला. आणि ते ताटात वाढलेलं जो काही चित्र आहे, ते चित्र बघून मग तुम्ही मला सांगता, सर मी अमुक अमुक सकाळी जेवलो होतो. म्हणजे याचा अर्थ तुमच्या आतमध्ये जे बसलेलं आहे ना, ते चित्राच्या रूपामध्ये बसलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे अंतर्मन जे काय आहे ते चित्राच्या रूपामध्ये घेत असतं, स्टोअर करून ठेवत असतोय, आणि म्हणून चित्रांचा परिणाम त्याच्यावरती जास्त आहे. किंवा अजून एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, चित्रांचा इफेक्ट कसा असतो बघा, की समजा माझ्याकडे एखादा पुस्तक आहे, त्याच्यामध्ये 2 असे पेज आहेत ना, त्याच्यावरती चित्र आहे, शिवाजी महाराजांचं एक चित्र आहे, आणि एक समजा बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र आहे. मी ते पुस्तक असं फिरवलं, तुम्हाला फक्त फिरवून जर सांगितलं ह्याच्यातलं तुम्हाला कुठलं पेज लक्षात राहिलं सांगा, 200 पेजी पानाचं पुस्तक आहे, तर तुम्ही हे फिरवता फिरवता बघितलेलं असता, तर त्यामध्ये तुम्हाला एका पानावरती शिवाजी महाराजांचं चित्र दिसलेलं असतो, दुसऱ्या पानावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र दिसतोय, आणि तुम्ही म्हणता हे सर हे 2 पान तरी मला आठवतात. म्हणजे का आठवतात ते, कारण ते चित्र राहिले तुमच्या लक्षात. बाकीच्या 99 पानावरती शब्द होते, त्या मात्र तुमच्या लक्षात राहिलेले नाही. म्हणजे चित्रांचा परिणाम आपल्या मनावरती जास्त होतो. अजून काही एक्झाम्पल्स आपण घेऊ. समजा की तुमच्यापैकी आज समजा तुम्ही एक 100भर लोक लाईव्हमध्ये आहे. समजा तुमच्यामध्ये मी 3 ग्रुप केलो, आणि 3 ग्रुप करून ना, एका रूममध्ये एका ग्रुपला, दुसऱ्या रूममध्ये दुसऱ्या ग्रुपला, तिसऱ्या रूमला तिसऱ्या ग्रुपला, या पद्धतीने मी घेऊन गेलो. आणि एका रूममध्ये जाऊन मी पहिल्यांदा काय सांगितलं, त्या लोकांना शोले पिक्चरची स्टोरी सांगितली. समजा फक्त एक्सप्लेन केलं मी, जसं मी आता तुम्हाला एक्सप्लेन करतो त्या पद्धतीने शोले पिक्चरची स्टोरी मी त्यांना सांगितलं. समजा पूर्ण पिक्चर सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या रूममध्ये गेलो, दुसऱ्या रूममध्ये काही लोक बसलेले आहेत तुमच्यातलेच, आणि त्या रूममध्ये जाऊन ना, की तिथं मी त्या पडद्यावरती स्क्रीनवरती शोले मूवी दाखवलं, शोले पिक्चर दाखवलं, हे बघा 3 तासाचा पिक्चर तुम्ही बघा. आणि तिसऱ्या रूममध्ये गेलो, तर तिसऱ्या रूममधले जे काही लोक होते ना,
त्यांच्याकडनं प्रत्यक्षात शोले पिक्चरमधले जे हिरो काम केले त्या पद्धतीने त्यांच्याकडनं ॲक्टिंग करून घेतलं. त्यांना ते रोल पार काढण्यासाठी सांगितलं. कोण बसंतीचं रोल केलं, कोण अमिताभ बच्चनचं रोल केलं, कोण धर्मेंद्रचं रोल केलं, या पद्धतीने. आणि मग पुन्हा मी सगळ्यांना एकत्र आणलो, एका हॉलमध्ये एकत्र केलो. आणि मग मी जर समजा त्या शोले पिक्चरमधलं किचकट असं जर प्रश्न विचारत गेलो, तर याच्यातलं जास्तीत जास्त उत्तर कोण देतील, तर जे काही स्वतःहून ॲक्टिंग केलेलं आहे ती लोक. त्याला म्हणायचं कायनेस्थेटिक, अनुभव ज्याने घेतलं ते. आणि त्याच्या खालोखाल कोण उत्तर जास्त देणार, तर जे पडद्यावरती पिक्चर बघितलेला आहे ती लोक देणार. आणि एकदम जेव्हा मी 100 प्रश्न विचारतो तेव्हा एक 10 ते 20 प्रश्नांची उत्तर कोण देणार, तर ज्यांनी लेक्चर ऐकलंय, फक्त लेक्चर ऐकलेलं आहे ती लोक. म्हणजे याचा अर्थ असा झाला, कलाकार सोडून द्या, पण ऐकलेल्यांचं आणि बघितलेल्यांचं ह्या दोघांच्या मध्ये जर आपण कम्पेअर केलो तर लक्षात घ्या की जे बघितलेलं आहे ती लोक मॅक्झिमम प्रश्नांची उत्तर देतात आणि जे ऐकलेलं आहे ती लोक फार कमी प्रश्नांची उत्तर देतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला, जे ऐकले ते शब्दातून ऐकले, जे बघितले ते चित्रातून बघितले. म्हणून चित्राचा परिणाम मनावरती जास्त होत असल्यामुळं त्या लोकांना ते शोले पिक्चर व्यवस्थितपणे आठवलं आणि म्हणून ते उत्तर देऊ शकले. लक्षात घ्या की शब्दांचा परिणामपेक्षा चित्रांचा परिणाम जो आहे आपल्या बाह्यमन आणि अंतर्मन दोन्हीवरती होत असतो, हे लक्षात घ्या. किंवा अजून एक एक्झाम्पल आपण घ्यायचं जर ठरवलं, समजा मी काही शब्द सांगितला, तुम्ही लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा की झाड, ठिणग्या, विमान, सचिन तेंडुलकर, फुगे, आकाश, पेरू, 100 रुपयाची नोटा, फ्रीज, उंदीर, दारासिंग, आरसा, गरुड पक्षी आणि स्कूटर, असा समजा काही शब्द मी तुम्हाला सांगितलं. मी जर तुम्हाला पुन्हा पुन्हा जरी सांगितलं लक्षात ठेवा म्हणून, तुम्ही ठेवू शकत नाही, मला माहीत आहे. कारण हे शब्दातून तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करता, शब्दांचा परिणाम खूप कमी होतो मनावरती. पण तेच जर समजा मी असं की तुम्हाला सांगितलं की डोळे बंद करा आणि तुम्ही खरोखर डोळे बंद करून मी जे सांगतो ते मन पटल्यावर चित्र आणा. बघा, कल्पना करा की तुमच्या समोर एक झाड आहे, ती पेट घेतलेलं आहे आणि त्याच्यापासून अशा खूप ठिणग्या बाहेर पडतात आणि एका ठिणगीचं अचानक विमानामध्ये रूपांतर झालं. आणि बघा त्या विमानामध्ये सचिन तेंडुलकर बसलेला आहे आणि ते सचिन तेंडुलकर फुगे टाकतोय, खिडकीतनं असं फुगे टाकतोय, भरपूर फुगे, आणि ते फुगे आकाशकडे गेलेले आहेत, आकाशाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदळलेले आहेत, जोरात आदळलेले आहेत. आणि फुगे आकाशाला आदळल्यामुळं आकाशातनं पाऊस पडतोय आणि ते पाऊस आहे पेरूंचा. बघा ते पेरू खाली जमिनीवरती प्रचंड पेरू पडतायत आणि तुम्ही त्या पेरूंना हात लावता, स्पर्श करताय आणि पेरूंना हात लावता लावता त्या पेरूंचं 100 रुपये नोटा होतात. बघा ते 100 रुपयाची नोटा गोळा करताय आणि फ्रीजमध्ये ठेवता आणि ते फ्रीज उघडा आणि उघडल्यानंतर बघा आता त्या फ्रीजमधून उंदीर बाहेर पडतायत, शेकडो उंदीर बाहेर पडतायत आणि त्या एका उंदरावरती दारासिंग नावाचा पैलवान बसलेला आहे. बघा त्या पैलवानच्या हातामध्ये आरसा आहे आणि त्या आरशातून मागे बघतोय आणि त्याला एक गरुड पक्षी दिसतोय. गरुड पक्षी
आणि ते गरुड पक्षी स्कूटर चालवत यायला लागलेला आहे. स्कूटर चालवत. बघा, आता मी तुम्हाला प्रश्न विचारत जातो आणि तुम्ही उत्तर देत जा. कसं हे सिक्वेन्शली तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात बसलेलं आहे हे तुम्ही अनुभव घ्या. बघा, तुमच्या समोर एक झाड होतं, त्याच्यापासून ठिणग्या बाहेर पडले. ठिणगीचं काय झालं? विमानामध्ये रूपांतर झालं. विमानामध्ये कोण बसलेले आहे? सचिन तेंडुलकर बसले. सचिन काय करत होता? फुगे बाहेर टाकत होता. फुगे कुठे गेले? आकाशाकडे गेले. आकाशाला फुगे आदळल्यानंतर पाऊस पडायला लागला. पाऊस कोणाचा? पेरूंचा पाऊस. आणि पेरूला तुम्ही स्पर्श केला, काय झालं? 100 रुपयाची नोटा झाले. आणि ती सगळी नोटा गोळा करून तुम्ही कुठे ठेवला? फ्रीजमध्ये ठेवला. आणि पुन्हा फ्रीज उघडून बघितल्यानंतर फ्रीजमधून काय बाहेर पडायला लागले? उंदीर, शेकडो उंदीर. आणि एका उंदरावरती कोण बसलेलं? दारासिंग. आणि तो दारासिंग नावाचा पैलवानच्या हातात काय होतं? आरसा. आरशातून बघितल्यानंतर त्याला काय दिसलं? एक गरुड पक्षी. गरुड पक्षी काय करत होते? स्कूटर चालवत येत होते. बघा, एकदम सहजपणे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता आणि तुम्ही लक्षात ठेवलेलं आहे. कधीही हे विसरू शकणार नाही, हे लक्षात ठेवा. ओके. तर मित्रांनो, मला उत्तर देऊ नका. तर इथं काय झालं की मी सुरुवातीला तुम्हाला शब्दांच्या रूपामध्ये सांगितलं आणि शब्दांच्या रूपामध्ये तुमच्या लक्षात राहिलं नाही. तुम्ही प्रयत्न केला लक्षात ठेवण्याचा, पण तेच जेव्हा मी तुम्हाला कल्पना करा म्हणून सांगितलं, ते तुम्ही कल्पना केला आणि ते कल्पना केल्यानंतर सिक्वेन्सली सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे तुम्हाला आठवले, क्रमाने तुम्हाला आठवले. कारण का? तर कारण असं आहे की तुम्ही चित्रांच्या रूपामध्ये ते सगळं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला आणि चित्रांचा परिणाम आपल्या मनावरती जास्त होतो आणि म्हणून ते व्यवस्थितपणे लक्षात ठेवले. तर हा मनाचा पहिला नियम समजून घ्या. व्हिज्युअलायझेशन का करायचं? कल्पना का करायचं? कल्पना केल्यानंतर फास्ट रिझल्ट्स का मिळतात? हे आपण समजून घेताना पहिलं आपण नियम बघितलं की आपल्या अंतर्मनाची भाषा चित्र आहे. आपल्या मनावर चित्रांचा परिणाम जास्त होतो. चित्रांचा परिणाम दीर्घकाळ टिकतो आणि म्हणून आपण काय करतो बघा की आपण चित्र बघतो, व्हिज्युअलाइज करतो. ओके.